नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता 5वी नवोदय व इयत्ता 8वी स्कॉलरशिप त्याचा ऑनलाईन रोज आपला एक पेपर आपण आदल्या दिवशी सोडवायला देतो आणि दुसऱ्या दिवशी त्या पेपरचं सोल्युशन देतो. काल आपण दिलेला पेपर काही ग्रुपला रात्री टाकल्या गेला नाही, पण आज तो टाकल्यात आहे. त्या पेपरचं संध्याकाळी 6 ते 8 2 तास वेळ देतो. 1.5 तासामध्ये पेपर होतो इंग्रजी बुद्धीमध्ये. गणिताला जरा वेळ लागतो. पुढ्यामध्ये टायमिंग कमी कमी करणार आहोत आणि पेपरचं सोल्युशन मात्र 1.5 तासामध्ये कव्हर होत नाही, पण तो तुम्हाला व्यवस्थित समजून द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला पेपरच्या सोल्युशनला वेळ लागतो. तर आजचा पेपर नंबर 78 यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 78चा पेपर नंबर इंग्रजी बुद्धिमत्ता आपण तपासून घेणार आहोत. ज्यांचा सोडवलेला आहे त्यांनी तपासून घ्या. या पहिला 3, दुसरं 2 4, तिसरं 3, चौथं 3, पाचवं 3, सहावं 3, सातवं 3, आठवं 2, नववं 3, 10वं 1 3, 11 1 3, 12 3, 13 3, 14 3, 15 1 2, 16 3, 17 2, 18 1 3, 19 3, 20 3, 21 2, 22 4, 23 4, 24 2, 25 3. इंग्रजीचे मार्क घ्या 50 पैकी. 18चं 1 3. जेवढे बरोबर आले त्याच्या दुप्पट मार्क द्या. 17चं पर्याय क्रमांक 2. चला पुढे. बुद्धिमत्ता पहिलं 2, दुसरं 4, सॉरी बरं का, 26 2, 27 4, 28 3, 29 1, 30 1, 31 4, 32 1, 33 3, 34 4, 35 3, 36 2, 37 3, 38 3, 39 1, 40 2, 41 2, 42 1, 43 4, 44 3, 45 1, 46 1 3, 47 3, 48 4, 49 2, 50 4, 51 1, 52 4, 53 1 4, 54 3, 55 3, 56 3, 57 3,
58 4, 59 2, 60 3, 61 4, 62 2, 63 4, 64 3, 65 3, 66 2, 67 3, 68 2, 69 4, 70 2, 71 4, 72 3, 73 3, 74 1, 75 4. बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न, प्रत्येक 2 मार्काला. चला, सर्वांचे तपशील मार्क आलेले आहेत. युवराज 120, चैतन्य 116, ऋग्वेद 84, चतुरे 124, हर्षद राज बोराटे 124, प्रणव खिलारे 124, प्रसाद 112, स्वामिनी 110, करण 110, कन्हैया 104, बापू 104, दर्शन 86, साक्षी 102, अंजली 34, लावण प्रेम 132, हायएस्ट बा 132 चा आहे. किती आहे रे तुला? 120. हायएस्ट कोण? 132. 140 च्या वर असेल तर 7 वेळा, 130 च्या वर 5 वेळा. एक साथ अभिनंदन. एकशे 20 च्या वर, 120 च्या वर. हा 120 याचा 3 वेळा. एक साथ अभिनंदन. वर 112
104. अरे करा तुझ्यापेक्षा हा छान. ओके, यांचं एक वेळा अभिनंदन. एक साथ अभिनंदन. चला आता सोल्युशन घेऊया आपण. चला पेपर काढा. पेपर घ्या, इंग्रजीचा पेपर स्क्रीनला. चला सर्वांना दिसतो आहे विभाग पहिला इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये इंग्रजी आहे. याच्यामध्ये समजून घेऊ. चला रीड द सेंटेन्स and choose the correct word or the underlined word to make a passive voice sentence. Do not eat banana. I do not eat banana. मग I do not eat banana हे पॅसिव्ह मध्ये करायचं. ऍक्टिव्ह मध्ये आहे ते पॅसिव्ह मध्ये काय होईल? बनाना आर नॉट eaten by me. काय इथं आर का आलं रे? कारण आणि कुछ नाही आहे, बनानाच आहे ते. ओके, बनानाच, त्यामुळे इथं आर आलेले आणि बनानाच आर नॉट इटन बाय मी. चला पुढे घ्या. सिलेक्ट 2 वर्ड फॉर द पर्सन हू मेक पीपल लाफ इन द सर्कस. सर्कशी मध्ये अशी 2 माणसं की जे लाफ तुम्हाला हसवतात. रिंग मास्टर तो काठीचे जे सर्वांना थांब हे करतो. क्लाउन म्हणजे काय रे? विदूषक. आणि जगलर म्हणजे काय? तो हसवतो का? तो मोठ्या कसरती करून दाखवतो सायकलवरनं वगैरे किंवा झोक्यावरती वगैरे. ते बघून हसत नाही तुम्ही, जोकर नाही. हे पर्याय क्रमांक 2 आणि 4. हाऊ मेनी इंटरप्रेटिव्ह सेंटेन्स आर देअर इन द फॉलोइंग बॉक्स. इंटरप्रेटिव्ह म्हणजे काय रे? प्रश्नार्थ. प्रश्नार्थ पहिला आहे व्हाय आर यू पुलिंग द डॉग्स टेल. क्वेश्चन आहे. व्हॉट पुअर अँड पर. क्वेश्चन आहे का? नाही, एक्सप्लेनेशन आहे. व्हॉट प्लेजर डू यू गेट इन द हर्टिंग इट. हे त्यांना दुःख तुम्हाला काय नाही. तुम्ही हा एक क्वेश्चन आहे. लिव्ह इट ॲट वर्स. आर यू लिस्निंग. हा एक क्वेश्चन. एकूण किती क्वेश्चन आहे? 3 क्वेश्चन असणारे वाक्य आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह डेलिशियस यातलं योग्य स्पेलिंग कोणतं स्पेलिंग येणार आहे? पर्याय क्रमांक 3 येणार. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द गेम दॅट द मंकी इज प्लेइंग. मंकी काय करते रे? लटकते म्हणजे स्विंग, झोका घेत आहे. झोका घेते म्हणजे याला पर्याय क्रमांक 3 स्विंगिंग. स्विंग म्हणजे झोका घेणे आणि स्विंगिंग म्हणजे झोके घेणे. पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. माय डॉट डॉट ब्रदर ऑलवेज टेक मी फॉर स्विमिंग. लहान भाऊ तुम्हाला स्विमिंगला घेऊन जाणार आहे का? मोठा असेल तरच ना. मोठ्या लहान भावाबरोबर तुम्हाला घरची पाठवतील का? मग त्याला मी तू बुडवून टाकते. म्हणजे मोठा एल्डर पाहिजे त्या ठिकाणी. ओल्डेस्ट नाही, ओल्डेस्ट मॅन असतो ब्रदर. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. ड्रायव्हर सेड टू द पीपल प्लीज इन्फॉर्म द पोलीस. पोलिसांना सांगा असं ड्रायव्हर म्हणालेलं आहे. ते पागर काय होईल? रिक्वेस्टेड. ड्रायव्हर रिक्वेस्टेड. का तो रिक्वेस्ट करतोय? दुसऱ्या अपघात वगैरे झाल्याने पोलिसांना फोन करा. ड्रायव्हर रिक्वेस्टेड द पीपल टू इन्फॉर्म द पोलीस. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. Which of the following is not an adverb. Adverb कोणतं नाही? Nicely adverb आहे. Lovely adverb नाही. Carefully आहे. Slowly आहे. हे विशेषण आहे. Adverb म्हणजे काय? वर adverb क्रिया विशेषण.
Given below is the short message to father from his son. Complete it with the proper option. मुलाने काय लिहिलेलं आहे तो मेसेज तो पहा. डिअर पापा, टुडे आय एम फीलिंग बेटर. I had a bath. I am going to. I ate dal rice and papad. Then I got TV for some time. I think I shall be able to go to school tomorrow. I had a bath. हे कुठल्या काळातलं वाक्य? भूतकाळामधलं. भूतकाळामधलं म्हणजे काय? I watched. नुसतं वॉच. पर्याय क्रमांक 3. Choose the two sentences where the underlined word is used as a conjunction. मी दोन वाक्य जोडण्यासाठी अंडरलाइन केलेला तो जो वापरला आहे. आता ही वॉज टायर्ड, ही वॉज फिलिंग स्लीपी. म्हणजे हे दोन वेगवेगळे वाक्य म्हणून त्यांनी सो ने जोडले. ही वॉज टायर्ड, सो ही वॉज फिलिंग स्लीपी. इट वॉज नॉट सो इझी ॲज यू विल थिंक. ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत का? नाही. आय वॉज फिलिंग फेवरिश, सो आय वेंट टू सी अ डॉक्टर. ही वेगवेगळी दोन वाक्य. आय एम फिलिंग फेवरिश, आय वेंट टू सी अ डॉक्टर. ही फेवरिश म्हणून मी गेलो. तर द टाइम हॅव चेंज अँड सो हॅड द ओल्ड मॅन. ही दोन वेगवेगळी वाक्य नाही. Takrapa Madhu did not get a medal in the sport. Choose from the alternative two correct expression by his friends. आता मधु did not get medal. तुम्ही एखादं मेडल मिळवू शकला नाही स्पोर्ट मध्ये, मग तुम्हाला कोणते एक्सप्रेशन देईल तुमचा फ्रेंड? बेटर लक नेक्स्ट टाइम. मग मेडल म्हणेल बेटर लक नेक्स्ट टाइम तुम्ही मिळवा. बघा नाही, नेवर माइंड, ट्राय हे म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 3. दॅट्स अ वंडरफुल म्हणेल का? तुमचा फ्रेंड जर दॅट्स वंडरफुल म्हणलं तुम्ही मागे सोडून एक कानाखाली त्याच्यात घ्यायचा. चला पुढे. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट नेम ऑफ द इक्विपमेंट यूज टू ऑब्झर्व द स्टार. किंवा आपण साठी जे उपकरण वापरले त्याला काय म्हणतात? टेलिस्कोप. त्याला काय म्हणतात? टेलिस्कोप. Find the grid and correct part of elephant's body and complete the set. Choose from the option. याच्यामधनं एलिफंटचा पार्ट शोधायचा आहे. आईज याच्यामध्ये आहे का? नाही. बॅक आहे का? टस्क. टस्क म्हणजे काय? हत्तीचे सुळे, दात, हत्तीचे दात. लेग आहे का? म्हणजे हे पर्याय त्याच्यामधलं बघून करायचं. पुढे instruction for question number 14 and 15. Read the news and complete the sentences with correct alternative. Get together at BH Vidyalay. Tardev, December 19. On the association of the school 45th anniversary, the past student association of the school had organized a get-together function at Rajabhau Mirashi Hall, Tarde. Most of the past students and past teachers too came together to remember their happy old school days. The memories of the past were recounted. This news is about get together function of the past student. जे होऊन गेलेले 45 वर्षापूर्वीच्या ते जे चिल्ड्रन आहेत त्या याच्यासाठी ते 5 स्टुडंट आहेत त्यांचा गेट टुगेदर आहे. पर्याय क्रमांक 3. 5 स्टुडंट. दिस प्रोग्राम इन्क्लूड्स. कोणाला इन्क्लूड त्यात तुम्हाला करून घेतलंय? ऑप्शन 5 स्टुडंट अँड 5 टीचर्स. आता इथं 5 टीचर म्हणण्याचे काय म्हणले? फॉर्मर टीचर म्हणले. प्रेझेंट टीचर चालू ते तर असणारच आहे. हो त्याच्यामध्ये
मग खरं आहे ते पास्ट टेन्स आणि फॉर्मर टीचर. रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. I leap upward and shower downward without rain. वरती उठतो आणि शावर खाली टाकतो विदाउट रेन. आय स्प्रे माय वॉटर डे अँड नाईट. मी रात्रंदिवस माझं वॉटर स्प्रे करतो. माय ग्लोरियस साईट मेक्स पीपल हॅपी. माझ्या साईड पीपल हॅपी होतात. हू एम आय? आय एम फाउंडर. वॉटरफॉल वरती नाही, तिथे स्प्रे करून ते तिथं रात्रंदिवस जर ते टाकत असलं तरी ते वॉटरफॉल का होणार नाही? कारण चित्र सांगितले की मी खालून वरती टाकत नाही, वरून खाली पडतो वॉटरफॉल. रेन काय 12 महिन्याचा डे नाईट चालू नसतो. रेन काय त्याच्यामध्ये शॉवर करत नाही. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिजे. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे विलच असणार. ओके, पहिला पर्याय हॅडचा तर लगेच कळतो. उत्तर येईल ही विल रीच पुणे टुमारो. कोणतं येईल? ही विल रीच He will have reached पुणे बाय दिस टाइम. पर्याय क्रमांक दुसरा. So instruction for question number 18 to 22. Read the passage and choose the correct alternative. One day there was a battle of wills between a mountain and a mouse. Wilt म्हणजे काय? चतुराई. त्यामध्ये चतुराई. The mountain said, "What a poor little thing you are." तू किती लहान आहे. The mouse snapped, "I know I am not as big as you are, but then you are not as small as I am." माझ्या एवढा तू मोठा लहान होऊ शकतो. Big size has big advantage, said the mountain. I can stop the cloud sailing across the sky. Sky म्हणजे mountain आहे अडवू शकतो cloud. So you can admit the mouse, but you cannot stop me from making big hole in your very foundation, can you? तुम्हाला अडवू शकत नाही तुझ्या फाउंडेशन मध्ये होल पाडाय. The tiny mouse outwitted the mighty mountain. त्यामुळे एवढा मोठा तू आहे पण तुम्हाला अडवू शकत नाही. अशी चतुराई द्यायला लागतो. Choose the correct information from the passage. Choose two correct alternatives. The mountain was bigger than the mountain. The mouse was as big as the mountain. The mouse was not as big as the mountain. The mountain was as small as the mouse. कुठलाही choose the correct two correct alternatives विचारले आहे. पहिला the mountain was bigger than the mouse बरोबर आहे. आणि तिसरा mouse was not as big as the mountain. Read the sentence and choose the correct type of the sentence. What a proper little thing you are. कसला आहे रे? Explanatory sentence. काय वेळेला दाखवून मार्क येते. Choose the correct alternative and fill in the blank. The mouse and the mountain had a battle of wits. Choose the moral of the story from the given alternative. The mighty person only has the ability to think quickly and clearly. The ability to think quickly and clearly does not depend on the size of person. A small person has no ability to think quickly and clearly. A mouse can make hole in mountain. उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. ability to think person. Choose the correct pair of opposite. Opposite म्हणजे poor little नाही, big large नाही, long small नाही, tiny hug. पर्याय क्रमांक 4 येणार. लॉंग चे म्हणजे शॉर्ट, स्मॉल नाही. हाऊ बाकीचे इतर पॅरलल आहे. सिनॉनिम्स आहे. पुढं हाऊ राईट यू आर इज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. त्यामध्ये काय हाऊ राईट काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट
सबजेक्ट आणि आर वर. तर पर्याय क्रमांक 4. चूज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. चंदन इज मोर हँडसम दॅन सुरेश. पॉझिटिव्ह डिग्री करायचा आहे. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सुरेश इज नॉट ॲज हँडसम ॲज चंदन. पर्याय क्रमांक 2. कंप्लीट द स्लोगन चूसिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर. विथ नॅचरल कलर. केमिकल कलर वापरू नका. विथ लॉट्स ऑफ वॉटर पाळ वापरू नका. काय ऑइल कलर वापरू नका. नॅचरल कलर वापरा. तर ओके. आता हे बुद्धिमत्ता काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील. याच्यावरती काही प्रश्न आपल्याला फळ्यावरती घ्यावे लागतील. ABCDEFGHIJ करून 0 वरती दिले. 2E अधिक 4H अधिक -2C. आता पहा थोडंसं आपल्याला इथल्या इथं फळा आपण वरती करूया. थोडंसं बघूया आपण करूया. हा नाही नाही नको. सगळं चेंज बिघडते. थोडंसं आपण करूया. इथे पूर्ण दिसणं अपेक्षित नाही आपल्याला. फक्त आपल्याला हे तोंडी समजून द्यायचंय. आता याच्यावरती जर लाईट आपण कमी केली तर खालच्या भागामध्ये दिसू शकेल. डिवायडेड बाय 2C मायनस D. हे दिसणार नाही फळ्यावरती. एक लाईट लावावी लागेल आपल्याला. ओके. आता वरचं दिसत नाही मला. तुमच्या टॅब मधनं दिसत आहे. सांगा 2E ची किंमत किती आहे? 4 अधिक याची 7 2C ची वजा D ची 3 4 8 अधिक 7 28 4 वजा 3. आता ही पदावली तयार झाली. याचा अगोदर भागाकार करणं गरजेचं आहे. 7 चौक 28 4 7 28 8 अधिक 7 वजा 3 8 15 15 वजा 3 उत्तर येणार आहे 12. हा कितवा होता प्रश्न? 26. चला पुढे 27वा प्रश्न सांगा. कंसात जे एकाच हे घ्या रे टॅब वरती किंवा आपल्या सरांचा टॅब आणा. त्याच्यामध्ये घेऊ आपण. काय होतं याच्यामध्ये दिसत नाही. लाईट वरती हे करता येत नाही. अरे टॅब वरती हो पण ते डिले होत आहे. डायरेक्ट टॅब वरती म्हणजे तर आपल्याकडे करू शकतो आपण. ते डिले होतं खूप. त्याच्यामध्ये वेळ जातो. त्यावरती मी हा प्रश्न टॅबवरती पण टॅब प्रोजेक्ट त्याच्यावरती करतो. असंही जमतं. अजून तेवढा आधुनिक आपल्याला मला अजून वापरता येत नाही. डायरेक्ट टॅब स्क्रीनवरती दाखवायचा. आणि ते नियमन तुम्ही जसं त्या हे करता तसं तुम्ही करा. ओके. पहा काय आहे प्रश्न घ्या की एखादा घ्या की टॅब आहे का एखाद्या टॅब मोकळा असेल तर घ्या ना. आणि सरांचा आला घ्या. मला कुठले प्रश्न याच्यावरती घ्यायचे ते पण लक्षात घ्या. हा ओके मी काढला. चला मी माझ्याकडे प्रश्नपत्रिकाच काढली. ओके. 5 कंसामध्ये जे गुणिले ए वजा दुसऱ्या कंसामध्ये ई मायनस ई प्लस सी डिवायडेड बाय एच मायनस ई बरोबर किती? त्याची किंमत किती आहे? चला पटपट पटपट 9 गुणिले 4 वजा ई माय प्लस सी 2 अधिक
तिथं 4 4 अधिक 2 2 भागिले 7 याचं 6 7 वजा 4 इथे 9 चौक 36 वजा 4 अधिक 2 6 भागिले 428 7 वजा ओके 7 वजा 4 3 ओके 4 2 6 भागिले 4 3 गुणिले 7 हा भागाकार केला 3 गुणिले 6 आणि 36 वजा 2 उत्तर येणार आहे 34 पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत सरपण हा शब्द ऐकड असा लिहितो. आता इथं आपल्याला संपूर्ण हे समजून घेतलं पाहिजे. गणपत हा शब्द घड पण असा लिहितात तर त्या भाषेत जबरण हा शब्द कसा लिहितात त्यासाठी मुळाक्षर आपली पाठ पाहिजे. क ख ग घ ङ च छ ज झ ङ क ठ ड ढ ण त थ द ढ ण प फ ब भ म य ल श श स ह श ञ. ओके आता इथं काय म्हणले सरपण सरपण आलेला ह य फड. इथं दुसरा शब्द आहे गणपत. गणपत हा शब्द कसा लिहिलेला आहे घड फन असा लिहिलेला आहे. नुसते या भाषेमध्ये जबरण हा शब्द कसा लिहिला जबरण हा शब्द कसा लिहिला. आता स ला ह म्हणलंय काय होते शब्द स ला ह म्हणजे अधिक 1 केलं. र ला य वजा 1 मागचं केलं वजा 1. प ला भ अधिक 1 ढ ला न ला ढ वजा 1 म्हणजे अधिक 1 वजा 1 पुढचं घेतलं मागचं घेतलं. तसंच इथं झालेला ग ला घ अधिक 1 न ला ढ वजा 1 प ला भ अधिक ट ला न वजा 1. मग इथं तशाच पद्धतीनं अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 ज अधिक 1 ज च्या नंतर येतो झ ब वजा 1 ह र वजा 1 र अधिक 1 ल आणि न वजा 1 ध न वजा 1 ध. त्यामुळे कुठला येईल झ फ ल ध कुठला येईल पर्याय क्रमांक 3. ओके पुढचा प्रश्न घ्या. 0 5 8 17 24 5 18 17 24. आता याचं 0 5 8 17 24 हा बोला. एक चा वर्ग 1 वजा 1 1 चा वर्ग वजा 1 2 चा वर्ग 4 अधिक 1 3 चा 3 चा वर्ग 9 वजा 1 4 चा वर्ग 16 अधिक 1 5 चा वर्ग 25 वजा 1 म्हणजे काय 7 चा वर्ग अधिक 1 36 अधिक 1 37 येणार आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8 किती नंबरचा होता हा प्रश्न 29. चला तिसरा प्रश्न 46. तिसरा प्रश्न 46 69 115 161 प्रश्नाची बोला. हा बोला स्वामीनी. 23 चा पाढा 23 दुने 4 23 त्रिक 69 23 15 5 15 23 7 61 म्हणजे 23
23 8 चालणार नाही, 23 9 पण चालणार नाही, कारण वेगवेगळे विषय पाहिजे. पण इथं 2 आहे, 2 3 5 7 11 23 गुणिले 11 किती? 253. बरोबर आहे, छान, खूपच छान. चला 31वा प्रश्न आपल्याला तो स्क्रीनला घ्यावा लागेल. 31 आणि 32 तुम्ही स्क्रीनला तेवढं मात्र तयार ठेवा. ओके, रिपोर्ट कर आपल्याला होतील एक प्रश्न. आपल्याला कोणता प्रश्न येणार आहे तुमच्या लगेच लक्षात येत आहे. ओके, वरचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीत काय बदल झाला, दुसऱ्यातून तिसऱ्यात काय झाला, तिसऱ्यातून चौथ्यात काय झाला आणि चौथ्यातून पाचव्यात काय हे आपल्याला माहिती. आता पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये कशात बदल झाला आहे? वरच्या 4 चिन्हामध्ये बदल झाला. खालचं चिन्ह मध्ये या ठिकाणी खालच्या या ठिकाणी गुणिले वजा वजा गुणिले, फक्त इथं खाली आडवा बदल झाला. वरती काय झालाय? क्रॉस मध्ये बदल झाला. स्टार भागिले भागिले स्टार याच्या जागा क्रॉस मध्ये बदलले. इथं गोला वर्तुळ आणि गोल आधी यांच्या जागा होतात, म्हणजे इथं क्रॉस मध्ये बदल होतात आणि खाली फक्त आडवा बदल. आता दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये कसा बदल झाला? याच्यामध्ये क्रॉस बदल झाला, वरती आडवा बदल झाला. भागिले वर्तुळ वर्तुळ भागिले, आणि ते आधी गुणिले होतं गुणिले अधिक झालं. स्टार वजा होतं वर स्टार वजा असे बदल. मी इथं क्रॉस मध्ये झाला. पुन्हा तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये काय झाला? आता पहा, पहिल्यांदा वरती क्रॉस मध्ये बदल झाला, आता खाली क्रॉस मध्ये बदल झाला. आता इथं कुठं तिसऱ्यातनं चौथ्यात वरती क्रॉस मध्ये बदल झाला. या ठिकाणी पाहिलं गोल, पहिल्यांदा दुसऱ्यात काय झालं? वरती बदल झाला. दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये खाली बदल झाला. तिसऱ्या चौथ्यात वरती बदल. इथं वर्तुळ वजा वजा वर्तुळ भागिले गुणिले गुणिले भागिले, खाली आहे तो फक्त काय. याचा चौथ्यातनं पाचव्यात काय कुठे बदल होणार आहे? खाली बदल होणार आहे. आणि वरती त्याच्यामध्ये आडवा वजा गुणिले तिथे काय होणार आहे? गुणिले वजा. गुणिले वजा कोणत्या पर्यायामध्ये? दुसऱ्या आणि चौथ्या, म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय पडतो. आणि क्रॉस मध्ये बदल इथे होणार. भागिले स्टार आहे तिथं स्टार भागिले स्टार भागिले कुठला आहे ते पर्याय? 4. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढे 32वा याचे नोट करा. 1 2 3 4 5 6 7 चा गट करा. 6 चा गट करा. 6 चा गट करा. इथे 2 मोकळे गोल, इथे 2 एका बाजूला असणारे, इथे एका बाजूला असणारे, म्हणजे इथं मोकळा गोल, या ठिकाणी मोकळा गोल, आणि या ठिकाणी या बाजूला रंगवलेला आहे, या बाजूला रंगवलेला असा मोकळा गोल, आणि या बाजूला रंगवलेला पहिला पर्यायामध्ये आहे फक्त. नंतर पुन्हा काय करा? हे बाजूचे दोन्ही सोडून द्या. एक मोकळा गोल सोडून द्या, एक हे सोडून द्या, म्हणजे राहिलेले 4. मोकळा गोल, हा गोल, हा गोल, हा गोल, मोकळा गोल, हा गोल आहे इथं आहे, हा गोल आहे इथे आहे, हा गोल आहे इथे आहे. पुन्हा हे बाजूचे दोन्ही मोकळे सोडून द्या. मोकळा गोल सोडून द्या, इकडे सोडून द्या. राहणारे कोणतं? ते डोळ्यासारखं आता हे पहिल्यांदा इकडे हा डोळा आहे, नंतर हा डोळा आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक हा गोल झाला, म्हणजे या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढे आता हे फळ्यावरती लिहूया आपण, आणि इथं नंबर द्या 33 34 5. मला हे सांगा बरं, MOKRI हे नाव आहे. आता तेवढा आपल्याला तोच त्रास घेतला पाहिजे, नाही तर मग सगळं काय होतंय, वेगळं वेगळं घेतलं पण ते सगळं हे होतं. सांगा अक्षर. प्रश्नचिन्ह बोला.
13, 15, 15, 11, 18, 9, एकडे पार, 13 पुढे आणि ते 21 आहे का पर्यायामध्ये? एकडे पाहायला हवं. हा प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34. 2, 8, 18, 32. 2, 8, 18, 32. 52. याच्यामध्ये काय विचारलंय? बोला करून बोला सांगा. चुकीचं पद. चुकीचं पद ओळखलं. 6, 10, 14, 20, 22. ओके. त्यातला फरकाचा फरक 4. 4, 18 येते 32 18 50 होते. ओके. जे याच्यामध्ये फरक बघितला 4, 4, 4, 4 घेतला तर 2, 6 म्हणजे 6, 10, 10, 14, 14, 18चा फरक इथे घेतला. 18, 22 इथे तो जुळेल. 20 आहे तो 22 आहे. 2, 6, 8, 8, 10, 18, 18, 32, 18, 50, 50, 22, 72, 50च्या जागी 52 आहे. पर्याय क्रमांक 4. हा बोला. हा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे चुकीचं नाही आहे आपलं, पण जास्त योग्य कोणती पद्धत आहे ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलेला 1 चा वर्ग 1 ची दुप्पट, 2 चा वर्ग 4 ची दुप्पट, 3 चा वर्ग 9 ची दुप्पट, 4 चा वर्ग 16 ची दुप्पट, 5 चा वर्ग 25 ची दुप्पट. हा आणि 6 चा वर्ग 36 ची दुप्पट 72 आहे. हे जास्त योग्य आहे. मग तुमचं चुकीचं आहे का? नाही, तुमचं बरोबर आहे. पण आपण 8वीला आहोत म्हणल्यानंतर त्या पद्धतीने आपली विचाराची दिशा असली पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न दर तासा नाही अभय अमर अभय आणि अमर यांच्या वयाचे गुणोत्तर 73. हा 3 असेल तर अभय 5. पुढे काय म्हटलं त्यांनी? 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3. 6 वर्षानंतर हे 8चं झालं. हे 8चे 6 वर्षानंतर 6 वर्षात अभयचं किती वय होईल? 1 अधिक 6. अमोलचे किती होईल? 5 अधिक 6. तेव्हा त्यांचं गुणोत्तर किती आहे? किती होईल सांगितलंय? 6 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 3. म्हणजे ज्या ठिकाणी वय पण आहे गुणोत्तर पण आहे त्या ठिकाणी आपल्याला मांडणी समीकरणाची होईल. म्हणजे 3x अधिक 6 छेदात 5x अधिक 6 बरोबर 3/4. याच्या खाली हे घेतलं, याच्या खाली हे घेतलं. हे तिरकट गुणाकार या 4 ने इकडे गुणा, 4 ने इकडे गुणलं, डायरेक्ट गुणा. 4 × 12x अधिक 4 × 24 बरोबर या 5 ने x अधिक 6 ने तिकडे गुणा. 3 × 15x अधिक 6 18. हे 12x तिकडे पाठवूया, 18 इकडे गेला. 24 + 18 बरोबर 15x + 12x. 15x मधून 12x गेले 3x बरोबर 24 मधून 18 गेले 6. म्हणजे x बरोबर 6/3. तर x ची किंमत 2. मग अभयचं आजचं वय 2x ची किंमत दिली 3 × 6. अमयचं आजचं वय 5 × 10. आपल्याला विचारलंय काय? त्यांनी विचारलंय काय?
अमरच्या आजची वेळ आहे 10. चला पुढे. पर्याय बघितल्यावर लगेच येते. हो ओके, म्हणजे इथं पण ते देखील कळलं पाहिजे. लक्षात घ्या, पेपरला आपल्याला मराठी गणिताला पेपरला वेळ पुरत नाही, तिथं मात्र तुम्हाला ही पद्धत वापरली पाहिजे. तर दर तासाला तासाच्या संख्ये एवढे टोल व दर अर्ध्या तासाला 1 टोल पडणाऱ्या गणपकाच्या घड्याळात सकाळी 6 ते दुपारी 12:30, सकाळी 6 ते दुपारी 12:30 जेवढे वाजले तेवढे टोल. तर सकाळी 6 पासून म्हणले म्हणजे 6 6ला 6, 7ला, 8ला, 9ला, 10ला, 11, 12 एवढे तासाचे. अर्धा तासाचे सांगा. 6 आणि 7च्या मध्ये 6:30, 7 आणि 8च्या मध्ये 6:30, 8 आणि 8:30च्या मध्ये 8:30, 9 10च्या मध्ये 9:30, 10 10:30, 11च्या मध्ये 10:30, 11 ते 12 मध्ये 11:30, 12 ते 12:30, 12:30 पर्यंत म्हणले 12:30 घातला. आणि इकडे 1 तासाचे होते 2 3 3 9 3 12 8 20 7 27 6 ते 3 3 4 5 6 ते 63 झाले. 1 2 3 4 5 6 6 63 अधिक 7 उत्तर येणार आहे 70. हा 36वा प्रश्न. ओके चला 37वा प्रश्न आणि पटपट लिहित चला, स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. आता ही आकृती आपल्याला काढली पाहिजे कारण याची रचना करावी लागेल आपल्याला. ती फळ्यावरती व्यवस्थित दिसतोय ना रे? इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत, इथे 2 आहेत. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या. हे पहा, आता आपल्याला कधी प्रश्न नॉर्मल प्रश्न येत नाही. पूर्वी कसं क्लुप्ती वापरलं गेलं की यायचं. इथं नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 कसे नंबर ते आपल्याला काय अडचण नाही. एकूण 9 अंकापर्यंत जायचं. तर एक अंकी सांगा 1 डिजिटचे 1 2 3 4 5 6 7 8 9 9चे 9. चला डबल डिजिटचे सांगा 1 2 चा होतो, 2 3 चा होतो, 3 4 चा होत नाही. मात्र 4 5 चा होतो, 5 6 चा होतो, 7 8 चा होतो, 8 9 चा होतो. फक्त एक काळजी घ्यायची की अंकांचा चढता क्रमच लावायचा, उलट यायचं नाही. 9 8 नाही द्यायचं, 8 9 किती झाले 1 2 3 4 5 6. चला तिघांचे घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढ्या तिघांचे 3 होत आहेत. 4 अंकी घ्या, 4 अंकी कुठे होत नाहीये. 5 अंकी नाही होत, 6 अंकी या 6 जणांचा होत आहे. 1 2 3 4 5 6 आहे. आणि कोणता होतो का 7 8 9 कुठे होत नाही. 9 चा 15 3 18 आणि 19 त्रिकोण होतात. हा त्याची बेरीज करून 1 2 3 हे तर बाय क्लुप्ती वापरायचीच म्हणलं तर अशक्य असेल नाहीये. पण पहिल्या 1 2 3 ची बेरीज 3 5 आणि 6 होतात. या ठिकाणी जर आपण घेतलं या ठिकाणचा भाग 1 2 3 नंबर चे 6 होतात. त्या ठिकाणी 1 2 3 चे बघितले 6 होतात. साईड 18 आणि मोठा या 6 जणांचा एकत्र मिळून तो एक होतो 1 साईड 18 आणि 19. चालेल, काय हरकत नाहीये. फक्त एक पाहा लक्षात ठेवा करायचे आपल्याला. बरं बुद्धिमत्तेच्या पेपरला असं कुणाचंच होत नाही की माझा वेळ पुरला नाही. आता गणिताला मात्र गडबड ही केलीच पाहिजे. बुद्धिमत्तेला तुम्ही इथेही पाहिलं असेल की तुम्हाला 1.5 तासाच्या आत पेपर कसाही अगदी आरामात सोडवायला तर होतो, तिथं अडचण नाही. चला पुढे. आम्ही दररोज एका विषयाचा याप्रमाणे सलग अभ्यास केला.
इतिहास व विज्ञान या विषय दरम्यान मराठी इतिहास आणि विज्ञान याच्या दरम्यान मराठी. नीट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये इतिहास अगोदर का विज्ञान अगोदर? नाही नाही, फक्त इतिहास व विज्ञानच्या मध्ये कोणता केलेला आहे? मराठी. एवढं लक्षात घ्या. आपल्याला असं कुठं म्हणलेलं नाही की अगोदर इतिहास नंतर विज्ञान, अगोदर विज्ञान नंतर इतिहास पण होऊ शकतो. या दोघांच्या मध्ये पुन्हा काय म्हणलेलं आहे? मराठीच इतिहास व विज्ञान या विषयाच्या दरम्यान मराठी, इंग्रजी नंतर हिंदी. आता इथं क्लिअर आहे. इंग्रजीच्या नंतर हिंदी या विषयाचा. इतिहासाच्या अगोदर गणित, इतिहास याच्या अगोदर गणित आहे. विज्ञान व हिंदी, विज्ञान व हिंदी यांच्या दरम्यान इंग्रजी. आता इथं कॉमन कुठं आलेलं आहे याचा अभ्यास केला. इंग्रजी विषयाचा अभ्यास नाताळच्या दिवशी. इंग्रजीचा नाताळ म्हणजे 25 डिसेंबरला. तर त्यांनी विचारलेलं आहे गणिताचा अभ्यास किती तारखेला केला. आता ही रचना याच्यावर आपल्याला स्वीकारावी लागेल. इथं कॉमन का कुठे? इतिहास विज्ञान, इथं विज्ञान हिंदी, इथे कॉमन आहे, इथे कॉमन. इथं रचना कशा पद्धतीने करता आहे हे घेतलं, इतिहासाला हे इथं पुढे इतिहास जुळवलं चालू शकतो. म्हणजे गणितच्या नंतर इतिहास, इतिहासच्या नंतर मराठी नंतर विज्ञान, विज्ञानाच्या नंतर इंग्रजीच्या नंतर हिंदी. आणि राहिला कोणता? इंग्रजी नंतर हिंदी आलेला. इंग्रजी नाताळाच्या दिवशी. इंग्रजी 25 तारखेला, हिंदी 26ला, 24, 23, 22, 21. विचारले काय आपल्याला? गणिताचा कधी केला? 21 डिसेंबर. आता गणाची आकृती घ्या. 39वा प्रश्न. 39वा ठराव बघायचा. हे बघताना ठराव या ठिकाणी किती घनाकृती, एकूण घनाची संख्या विचारली. आता खाली थर बघा. असा बघितलं तर किती दिसतात? तो 2ची लाईन आहे. आणि असे समोर बघितले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9च्या 2 लाईनी. 9 दुने सगळ्यात खालच्या थरामध्ये 18. आता वरचा थर किती लाईनी बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8च्या 2. 8 दुने 16. 16 हे 18. किती झाले? 34. आता इथे मोजा. इथे दिसत आहेत सगळे. हे मागचे दिसतीलच असं नाही. इथं तुम्हाला इथं कुठं तरी दिसतोय का? याचा अर्थ मागा आहे. इथं 1, 2, 3, 4, 5, 6 साईडने 12. एकूण किती झाले? 46. चला पुढचा प्रश्न. आपल्याला प्रश्न क्रमांक 40. आता इथं त्रिकोणावरती बघू आपण. घ्या पुढचा प्रश्न. आता हे तोंडी करता येण्यासारखं आहे, असं काही खूप मोठं अडचणीचं नाहीये. बोला काय सांगा एवढं आहे. आता अंक नाही असं सर खालच्यांची बेरीज गुणिले वरची संख्या. 8 आणि 5 13, 39. ओके. 8 आणि 5 13, 13ची तिप्पट 39. 7 आणि 7 13, 52. 6 4 10 गुणिले 5 10 50. ओके. 6 आणि 4 10ची 5 पट 50. उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. पुढे आरशाची प्रतिभा पहा. थोडंसं वर घ्या. ओके. आता या आरशाच्या जवळ असणारा हा गोल आरशाच्या इथं जवळच असणार आहे. त्याच्यावरनं पर्याय कोणताही कट होत नाही. हा आकार पहा. इकडून खाली गेला म्हणजे इकडून खाली जाणार पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. आरशाजवळ असणारा आरशाच्या जवळच आहे. इथं येणार पाहिजे. त्यामुळे हा पर्याय कट होतोय. बाकीच्या मध्ये आहे. ह्या ठिकाणी वर हे केलं. हे दोन्ही सेम, तिन्ही सेम दिसतंय. आता या ठिकाणी बघा हे झुकलेलं कुठे आहे?
खाली, इथं झुकलेलं कुठं पाहिजे, खाली झुकलेलं पाहिजे, त्याच्यावर हा पर्याय करतो. राहिला पर्याय 2 आणि 3 याच्यामध्ये फरक बघितला तर हे हा नको, तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. आपण तिथे पाण्यातलं प्रतिबिंब याच्यामध्ये वरची बाजू खाली होती, उजवी बाजू उजवीकडे, डावी बाजू डावी. आरसा आणि पाणी जरा व्यवस्थित समजून घ्या. पेपरच्या वेळेस मात्र हे फाडायचं. पेपरच्या वेळेस आपल्याला विषयाची परीक्षा घ्यायची, तिथं पेपर फाडतोय आपण, फक्त काय तुकडा काढून टाकत नाही. मागचा प्रश्न जाईल वगैरे कुठं जात नाही प्रश्न. फक्त खिडकी तयार करायची, पेपर झाला तो प्रश्न सोडून द्यायला, खिडकी सरळ करून ठेवायची, मागचा प्रश्न आपल्याला व्यवस्थित दिसतोय. तुकडा पडून गेला तर मग तो प्रश्न मागचा कुठे गेला होईल. तर आपल्याला इथं खाली पाणी बघायचंय, इथं फक्त काय करायचं नाही, इकडून गिरवायचं, हे गिरवायचं, हे गिरवायचं, ही आकृती ही दाबून एकदा गिरवायची, हे पण दाबून गिरवायचं, हे दाबून गिरवायचं, आणि हे दाबल्यामुळे लगेच फाटतं. ही वरनं खिडकी खाली उडायची आणि पर्यायकडे पाहिजे. आता तिथं तोंडीमध्ये पहा, हा 7 आहे, 7ची ही खालून वर गेली रेष, ही वरून खाली गेली जाणार, आणि पुन्हा ही अशी तिरकी रेष आणि आडवी रेष पाहिजे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, ती व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी म्हणलं की दिसलं तिरकं तिथं म्हणून मी आहे. ओके, नंतर हा आता वरून खाली आला, आपण खालून वर जायचं, खालून वर. तो इथं आहे आणि इकडे पाहतो गेलाय तो इकडल्या बाजूला, हे डाव्या बाजूला जाणार, ते इकडे जाणार नाही. तर हा पर्याय म्हणजे चौथा पर्याय कट झाला, दुसरा कट झाला. आता राहिला 1 आणि 3. आकार बघायचा बाकी. आता ह्या फिरवलेला ह्या असा, तो इथं असा नाहीये, त्यामुळे तो पर्याय करतो. ते कसं त्रिकोण, इथं अर्धवर्तुळ आहे, त्या ठिकाणी त्रिकोण दिला पण हा कट, उत्तर पर्याय क्रमांक 1. आता र ज त याचं पाण्यातलं पाहिजे. आता त इथं खाली आहे, तो वरती येणार, या तचं म्हणलं तर त्या ठिकाणी असा तो येणार. त वरनं पाहिलं तर पहिला कट होतोय, तिसरा कट होतोय, राहिला दुसरा आणि चौथा. दुसऱ्या चौथ्यामध्ये फरक कशामध्ये आहे, ज आहे तसा राहायचं, उलटा होणार आहे ना. याचा सराव करा झाला. आपण उद्याच्याला एक तुम्ही करा, एक A to Z, हे संध्याकाळी सराव. एकाच आकृती काढायची, त्याचा आरशातलं काढायचं, पाण्यातलं काढायचं, चारही बाजूला. किंवा अ अक्षर घेतलं त्याची इकडल्या बाजूला आरशात होईल, इकडल्या बाजूला आरशात होईल, वरती पाण्यात खाली पाण्यात. असं तुम्ही सराव नियमित करत चाला. सगळं एका दिवशी करायचं नाही, थोडं घ्यायचं करायला चालेल. चला पुढे, पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4, युरिया, त्याचे काय पोटॅशियम परमॅंगनेटचं रेणुसूत्र. मग इथं युरियाचं रेणुसूत्र काय, हा, मग इथं पर्याय कट पद्धत वापरली असती तर तुम्हाला कळलं असतं की रेणुसूत्र आपल्याला पाठ असायला पाहिजे. युरियाचं रेणुसूत्र होतं NH2 CONH2. आता पुढे 45वा, गंगा नदी भारतामध्ये, पीत नदी चीन मधली नदी आहे, पीत नदी. पुढे 6 ला 30, 8 ला प्रश्नचिन्ह, 2 पर्याय नोंदवाय. बोला चैतन्य, तुम्ही एक सांगा, एकाचं मी एकाला विचारतो, दुसऱ्याने दुसऱ्याचं सांगा. हा बोला. 7 36 7 30, 8 64 8 56. ओके, यांनी काय सांगितलं, n वर्ग वजा n, 6चा वर्ग 36 वजा 6 3, तसा 8चा वर्ग 64 वजा 8, 64 मधून 8 गेले 56, ही एक सांगितलं. बोला मोरे. आठची मागची संख्या 5 36, आठची मागची संख्या 7 आठीसाठी 56. हा बोला. 6 गुणिले 3, 6 गुणिले 3, 30. हा, 8 अजून एक बघा हे काय म्हणतात, एका प्रश्नाची वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं निघतात.
हा बोला. 6 गुणिले 7 36. 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग झाला. हा 36 वर 6 वर्ग नाही करायचा. नाही का? 6 गुणिले 6 6 पट करायचं. हे 6ची 6 पट वजा वजा 6. 6. 8ची 6 पट 48. वजा 6. हा बोला. 6च्या पुढची संख्या 7. 7 7 42 वजा 12 30. ओके. 8च्या पुढची संख्या 9. 8 9 72 वजा 6 12 वजा 12 60. ओके. म्हणजे याची उत्तर किती आली आपली? 3 आहे. त्यांनी 2च उत्तर नोंदवायला सांगितले आणि त्यांनी काय दिले असतील ते आपल्याला मान्य करावे लागतात. त्यांनी उत्तर दिलेले 56 आणि 60 दिले. 42 उत्तर दिलेलं नाही. आता हे आपलं बरोबर आहे, आपण त्यांना पटवून पण देतो पण ते मान्य करत नाही. तर मग आता एखादा दुसरा प्रश्न असा असतो. चला पुढे. DFE ला O, GBL ला प्रश्नचिन्ह. हा DFE बोला युवराज. अनुक्रमांक द्या. D चा नंबर 4, चा 7 आणि E चा 5. 6 4 10 5 15 नंबर O चा. GBL चा 7, B चा 2 आणि L चा 12. किती होती मेरी? 21 नंबरचा आहे U. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 48वा प्रश्न. 48 बोला. तर ती तळातली आकृती आहे ती घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते. ओके. वरची आकृती आहे ती घड्याळाच्या दिशेने 90. ओके. बरोबर बरोबर बरोबर. खूपच छान. हे अपेक्षित नाही हे समजणं पण हे समजणं खूप छान. ही खालच्या गोष्टी म्हणजे याचे जर 2 भाग केले असे, हे 2 भाग केले तर या मिशा आहेत या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. हे मिशा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवले यामध्ये आणि वरचं 3 भाग आहे ते घड्याळाच्या दिशेने फिरवलं या पद्धतीने. मग तसं या ठिकाणी बघा खालच्या 2 आहेत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा पर्याय क्रमांक 4 मध्ये आणि वरच्या 3 आहेत ते घड्याळाच्या विरुद्ध घड्याळाच्या दिशेने फिरवा पर्याय क्रमांक 4. खूप छान. ओके. चला पुढील प्रश्न मनोऱ्याचा पाहूया आपण. मनोरा व्यवस्थित लक्षात घ्या. एक एक प्रश्न घेऊया आपण. पडले जरा झूम केला एवढं ठेवलं नंतर बारीक बारीक करत गेलं चालेल आपल्याला काय अडचण नाही. मनोरा खूप महत्वाचा आहे. आम्ही तो समजून घेऊया. नाही होत राम 5 ज ड द म घ्या होत्या ह्याच्यावरती घ्या. पेन्सिल घेता येते का? पुन्हा जमतंय का? ओके. ज ड द म म्हणजे या ठिकाणी सरळ आली या ठिकाणी जड दमला काय होते? थ थ ब व थ थ ब व काय झालं व्हायचंय? मग इथं ढ न य थ याला वेगळा केला. ढ न य ध ध न य ध म्हणजे ढ न य ध कसा गेलो आपण हे लक्षात घ्या. याचा आरशातलं प्रतिबिंब इथनं 2 नंबरचं इथनं 2 नंबरचं त आणि मग इकडे द कडे गेलो मग तसं इकडे प त प ल फ त प ल फ. उत्तर पर्याय कोणतं येईल? त य त प ल फ त प ल फ पर्याय क्रमांक 2. चला वरती घ्या थोडस. ओके दिसतंय. ओके. ते रंग काढून टाका. म य र प म य र प. इकडून आपण गेलो वरती गेलो इथं पुढे त्याचं काय झालं? व ल र न व ल र न क्रॉस मध्ये घड्याळच आरशातलंच आहे फक्त हे वेगळं वेगळं नाही तर एकामध्ये मधला र कॉमन टाका. मग कशा पद्धतीने ध न ढ ज ध न ढ झ ज ज नाही ज ध न ढ झ. इकडून दुसरं घेतलं म्हणजे इकडून दुसरं घ्या. प फ आणि त्याचं बरोबर आहे. फ फ सॉरी फ प त आहे का पर्यायामध्ये?
पुढे ध न य ध. ध न य ध हे हक्काचे मार्क आहे, लक्षात ठेवा. पेपरला पेन्सिलने हे करायचं, पेन्सिल बरोबर घेऊन त्याची खोडरबर बरोबर घेऊन प्रत्येक प्रश्न करायचा मग करून टाकायचा. ध न य ध. ध न य ध. ओके. ध न इथं पण आला होता मी, तो आपल्याला माहिती लक्षात आलाय. त प ल प. त प ल प काय करायचा? आरशातलं प्रतिबिंब. हे सगळं आरशातल्या प्रतिबिंबाशी बरंच असतं. बरंच समजा याचा 100% असेल असं नाही. तर तशा पद्धतीनं न र य न र य द. न र य द इथं गेलं. मग तशा पद्धतीने इथून 3 नंबरचं मी इथून 3 नंबरचं प र ब प य र ओके. चला पुढील प्रश्न घ्या 52वा. तर हे पण आरशातलं आहे. आरशातलं आणि पाण्याशी संबंधित असतं. इतर पर्यायी पद्धत तुम्हाला सांगतो बरं का. एक ही आकृती कोणत्या याच्यामध्ये दिसते ते ठेवायचं, ज्याच्यात दिसत नाही ना तो पर्याय कट करून ही आकृती. आता या ठिकाणी पहिली आकृती याच्यावर कोणता पर्याय कट होत नाही, 5वीला कट होतो. आता या ठिकाणी वरनं खाली खाली गडी घातली, हे कापलं आणि पुन्हा इकडून गडी गडी कशा पद्धतीने घातलेली. अरे हे 2 भाग म्हणजे ह्या भाग इकडे असं नाही ना. हे वरती उघडलं तर इथं चौपट होणार आहे. मी हा प्रयत्न करतो. ओके. आता याच्यावरती हा आकार जेव्हा इकडे उघडेल तेव्हा तो या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे हा कोपरा इथे जोडतो. ही बाजू आहे ती या ठिकाणी जोडते. म्हणजे या ठिकाणी ही कापणी आली म्हणजे या ठिकाणी ही कापणी कुठेही केलेली नाहीये. हा प्रयत्न करतो. ही कापणी या ठिकाणी गेली, या ठिकाणी ही कापणी कुठे गेली. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे का? 4 कसे येईल उत्तर? त्याबरोबर ती पण काय करत पहा सांगतो. इथं आतून घडी दाखवायला हवं होतं. नक्की घड्या हो इथंच फक्त आहे हे पण दाखवायला हवं. मी तसं ते दाखवत नाही. या ठिकाणी हा भाग काढून टाकला आणि इथं फक्त दाखवते हे गडी दाखवली दाखवते. ही गडी दाखवली ही इथं गेली म्हणून ही एक गोष्ट ही इथे येणार. कुठल्या दाखवते या ठिकाणी दाखवायला आलं पाहिजे. म्हणजे हा आकार इथे दाखवायला पाहिजे का हे दिसलं असतं, हे ओपन झालं असतं. हा आकार इथं दाखवला असता आपल्याला अडचण काय आली. चला पुढील प्रश्न घ्या. ओके. पुढील प्रश्न आपल्याला घड्यावरती घेऊया. ओके. प्रश्न क्रमांक 5 व्यवस्थित समजते ना प्रत्येक गोष्ट. आपली शूट करतोय ते शूट केलेलं आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला याचा अभ्यास करता येणार आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेता येणार. चला पुढचा प्रश्न क्रमांक आहे 53वा प्रश्न काय म्हणलेला आहे पहा. 100 मीटर अंतराच्या 100 मीटर अंतराचा असा रस्ता आहे. हा पेपर प्रश्न नंबर 53 आहे. आणि रस्त्याच्या अंतरावर समान अंतरावर लावण्यासाठी 42 विजेचे खांब लागतात दोन्ही बाजूने.
तर पहिल्या खांबापासून 9व्या खांबापर्यंत अंतर. आता पेजर जाताना इकडे किती लागणार? 21, इकडे 21. आता पहिला खांब किती असतो? शून्यावर असतो. म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे हे पहिला खांब सोडलं तर भाग किती झाले? 20 आहे. म्हणून 100 भागिले 20 केलं तर 2 खांबातलं अंतर किती येणार आहे? 5 मीटर. आपल्याला इथं किती सांगितले? खांब 9 खांबातले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 खांब काढले. याचे भाग किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भाग होतात. 8 भाग आणि 2 खांबांमध्ये 5 आहे. 8 पंचे 40 मीटर. म्हणजे पहिल्या खांबापासून 9व्या खांबापर्यंत अंतर किती होणार आहे? 40 मीटर होणार आहे. तर पुढील प्रश्न पहा. 5 पुस्तके, 54 5 पुस्तके आणि 7 वह्या. 5 पुस्तके आणि 7 वह्या यांची किंमत आहे 550 रुपये. आणि नंतर पण शिवमला आवडली 5 पुस्तकं 7 वह्या, तो घेऊन आला. त्याने सांगितलं बापूला की 5 पुस्तकं 7 वह्या मी 550 रुपयाला आणले. बापूला आवडलं, तो बापू बाजारात गेला आणि त्याने काय केलं? 7 पुस्तकं आणि 5 वह्या आणल्या. त्याचे किती पैसे गेले? 650. ते एका पुस्तकाचे एका वहीचे विचारले. मी दोघांचे एकत्र केलं. दोघांचे एकत्र केलं तर काय झालं? 12 पुस्तके 12 वह्या याची किंमत झाली 200 रुपये. आता या 12 कॉमन काढणार. जे एक पुस्तक राहिलं, एक वही राहिली, बरोबर 1200 रुपये. ते 12 गुणिले तिकडे पाठवून दिले. एक पुस्तक आणि एक वही त्याची किंमत 1200 भागिले 12 उत्तर किती येणार आहे? 100 रुपये एका पुस्तकाची, एका वहीची. तर आपण एक प्रश्न पहा. आता उगवत्या सूर्याकडे तोंड करून असणारा टेंटेटिव्ह काढायचं आपलं वर्तुळ. या ठिकाणी दाखवलेलं आपल्या तर दिशा चक्र काढा. दिशा चक्र पहिले उत्तर असते, दक्षिण असते, पूर्व असते, पश्चिम असते. हा 55 प्रश्न. ओके 55 प्रश्न. आता या ठिकाणी काय म्हणलेले पहा. उगवत्या सूर्याकडे तोंड करून असलेला सचिन डावीकडे वळला. म्हणजे इकडं पूर्वेकडे तोंड करून होता आणि डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि डावीकडे वळून अर्ध्या परिघा एवढ्या अंतर चालत गेले. अर्धा परिघ म्हणजे या निम्मान. ओके निम्मांतर तो परिघापर्यंत चालत गेला आणि पुढे गेल्यानंतर काय झालं? पुन्हा तो पाठीमागे वळून पाव परिघा एवढ्या अंतर चालला. पुन्हा पाव परिघा एवढं म्हणजे एवढा पाव परिघा एवढा चालला. तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला? हे मूळ ठिकाण आहे तिथून ह्या कोणत्या दिशेला आहे असं विचारलं. इथं दिशा चक्र करा, तयार करा. या ठिकाणी दिशा चक्र करा. ही पूर्व आहे, पश्चिम आहे, उत्तर आहे, दक्षिण आहे. यातल्या मधल्या दिशा आदर कोणत्या दिशेला आला? वायव्य. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पुढे 56वा प्रश्न घ्या. 56वा प्रश्न. या 56व्या प्रश्नामध्ये त्यांनी बोलले 1 वर्ष लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी असते? ती लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला त्यांनी दिलेला आहे सोमवार. तर त्या वर्षीचा शेवट म्हणजे 31 डिसेंबर या दिवशी कोणता वार? आपण 2-3 पद्धतीने घेऊया. आपण सगळं आपल्याला गडबड नाही आहे आपल्याला. हा दोन्ही पण घेऊया. आपल्याला सगळ्या पद्धतीने घ्यायचं. 2 पद्धतीने आठवडा नाही जाणार पण शामगाना पद्धतीने जाऊया आणि दिवसामध्ये. 1 ऑगस्टचा दिलेला वार. ऑगस्टचे वार महिने किती? आठवडा दिवस किती असतात? 31. 1 तारखेला मी राहिले किती? ऑगस्टचे 30, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31 तारीख.
एकडे 2, 6, 9, 12, 15 दिवस झाले. त्याचे जर आठवडे केले तर 7 जुने 14, 12 राहिले, 7 एके 7, बाकी राहिले 5. 5 दिवस आपल्याला पुढे जायचे. सोमवारच्या पुढे 5 दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर काय येणार आहे? शनिवार. ही एक पद्धत झाली. ओके. आता दुसरी पद्धत आहे श्याम गाणं. एक दिवस पुढे स्वाशी गाणं. इथं टिळक जयंती, टिळक पुण्यतिथी दिली सोमवारी. म्हणजे नाताळी एक दिवस मागे असणार आहे. तो कोणता येणार आहे? हे श्याम गाणं आहे तुझ्या तारखेला 4 दिवसाला. तर ते एक दिवस सोडून एक दिवस पुढे स्वाशी गाठी. टिळक याला आपल्याला दिलेले सोमवार, टिळक एक दिवस मागे असणार आहे रविवार. म्हणजे नाताळ आलं रविवारी. नाताळ म्हणजे तारीख असते 25 डिसेंबर. 25 डिसेंबर रविवार. 25 डिसेंबर रविवार. आपल्याला 31 काढायचं. मग 25 आणि 7 32. 32 तारीख काही नसते. 32च्या अगोदर 31 असते. एक दिवस मागे येणार आहे. त्यामुळे इथं 31 डिसेंबरला 32 डिसेंबरला येणार आहे रविवार. 32 डिसेंबरला असते. आदल्या दिवशी 31 डिसेंबरला येणार आहे शनिवार. ओके. आलं का उत्तर? शनिवार. आलं का लक्षात? म्हणजे एवढं सोपं येतं पेपरला. हा 56वा प्रश्न होता. ओके. 56. आता 57वा प्रश्न आहे. आकृती आहे का? घेऊ ना. आकृती तयार ठेवा, काढून ठेवा. तयार काढून ठेवा आकृती. 57, 58 दोन्ही पण आकृती आहे. लाईट बंद करताना की खालची दिसते. आपण लाईट बंद करतो. लाईट आहे. ओके. दिसतंय व्यवस्थित. काय म्हणलेले दिलेली अपूर्ण आकृती पर्याय निवडून पूर्ण करा. अपूर्ण आकृती पूर्ण करायची. म्हणजे या ठिकाणी हा यम असणार आहे, तो खाली येणार आहे. इथं वर्तुळ जुळणार आहे. आणि पेपरला काय करायचं? पेपरला आकृती पूर्ण करायची पेन्सिल. पर्यायकट पद्धत वापरायची. या ठिकाणी हे आणि वर्ण रेष या ठिकाणी आहे. इथं वर्ण आलेली रेष नाही. हा पर्यायकट होईल. या ठिकाणी हा वर्तुळाचा भाग इथं नाही. हा पर्यायकट. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? हा व्ही सारखा आकार. व्ही सारखा आकार इथं लागणार आहे का? नाही लागणार. म्हणजे हा व्ही सारखा आकार नाही. हा पर्यायकट उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. तर आता या ठिकाणी आरशात आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाशी जे निगडीत असत याचं या ठिकाणी पाण्यात सॉरी आरशात ज्याचं काय असणार इथं पाण्यात असणार. असं पण असू शकतं किंवा आकृती पूर्ण करा सांगितलेली ते इथं इथं पूर्ण होणार आहे. मागे चौरस असणार, चौकोन असणार आहे. इथं आणि चौकोन सर्वत्र कुठे हा इथं चौकोन दिलेला. आपल्याला इथं गोल पाहिजे म्हणून पर्याय 2 करतो. ओके. आता एक खालचा भाग वरती म्हणलं. हा एखाद्या इकडं रंगवलेलं इकडं रंगवलेलं असणार आहे. 3 नंबर इकट विलीकरण रंगवलेलं नाही. 3 कट केला राहिला 1 आणि 4. 4 मध्ये फरक काय? दोन्ही बाजूला रंगवलेलं आपल्याला एक बाजूला पाहिजे. त्यामुळे इतर पर्याय क्रमांक 4. याचं हे आरशात तसं पूर्ण होत नाही. ओके. घेऊया याच्यावरती. हे समजते लक्षात येते कारण फळ्या आकृती काढून हे समजून देणं शक्य होत नाही. तर एवढी आकृती काढते. ते कारकून आहे. क्लार्कचं काम करतात. लेण्याचं शिपाई आहे, रखवालदार आहे आणि ड्रायव्हर. आता किती शिपाई? शिपाई म्हणजे आयटम. ड्रायव्हिंग म्हणजे त्रिकोणामध्ये. आता बाकीचे घ्यायचे नाही. आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये असणारे अंक. काय म्हणले? किती शिपाई ड्रायव्हिंग करू शकतात? म्हणजे शिपाई पण आहे आणि ड्रायव्हिंगचं काम करू शकतात. म्हणजे त्रिकोणामध्ये पण आहे. असे कोणते अंक आहेत? 5 आणि 3. असे 5 अधिक 3 8 आहे.
पुढे चारही प्रकारची कामे करणाऱ्यांची संख्या फक्त 3 प्रकारची बारीक म्हणजे ते आपण ओके बस सगळं नको. चारही प्रकारची कामे करण्याची संख्या फक्त 3 प्रकारची कामे करण्याच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. चारही प्रकारची कामं म्हणजे सर्वात असणार म्हणजे आयतात आहे, चौरसात आहे, वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे. 5 हा अंक तेवढा फक्त सर्वांमध्ये. आता 3 प्रकारची कामं करणार म्हणजे तिघात असतात 3 प्रकारची कामं म्हणजे पाहू आपण आयत, चौरस आणि वर्तुळ या तिघांमध्ये असणारा 18. ओके लिहा बाजूला 18. ओके या आपण ओळीने चालली बघा तर घड्याच्या विरुद्ध दिशेने आलं आयतापासून आयत, वर्तुळ आणि चौरसामध्ये बघितलं 18. आता चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण या तिघात असणार 8. 18 आणि 8 26 झाला. आता यात वर्तुळ त्रिकोण, वर्तुळ आणि आयतात असणारा 3 म्हणजे किती झाले 18 आणि 8 26 आणि 3 29 आणि हे 5 29 वजा 5 24 ने कमी आहे. फक्त इथं प्रश्न थोडा चारही प्रकार काम करणाऱ्यांची संख्या फक्त 3 प्रकारे काम करणाऱ्यांपेक्षा कितीने कमी तर बरोबर नाही. तर आपण 61 ते 65 घेऊया. इथं काय अडचण नाही. व्यापारोदयीन बाड विस्तारा साज शृंगार कर्तव्यनिष्ठ कोणता वेगळा येईल कर्तव्यनिष्ठ कारण हे व्यापारोदयीन बाड विस्तारा साज शृंगार हे जोड शब्द आहे. केर कचरा याच्यासारखे जोड शब्द आहे. व्याकर्तव्यनिष्ठ हा जोड शब्द नाही. इस हा 61 4 ओके. 62 पा इसर कॉलरा खरूच गचकरण हे आजार म्हणजे कसे पसरतात हे बघितलं. आजारी म्हणजे कसे पसरतात इसप कशाने होतो, कॉलरा कशाने, खरूच कशाने, गचकरण कशाने हे संसर्गजन्य. एखाद्याने इसप झाले त्याच्या शेजारच्या दुसऱ्याला होतं गचकरण खरूच तशीच होते. पण हे कॉलरा पाण्यापासून होतं खराब पाणी होतं. कॉलरा म्हणजे जुलाब उलट्या गॅस्ट्रो उलट्या जे या ठिकाणी हे पाण्यापासून हे संसर्गजन्य रोग आहे. कॉलरा संसर्गजन्य नाही. आता इथं 63 बोला ओके 7-8-56 मध्ये दिलेला आहे, 5-30 मध्ये दिलेला आहे, 9-8-72 दिलेलं आहे. इथं साईज आहे 36 म्हणजे 6366 द्यायला हवी होती. त्यामुळे हा घट वेगळा आहे. चला 64 पहा 64 बोला पर्याय क्रमांक 3 काय येते हो ही रेषा गळ्यामध्ये गेलेली नाही. बाकी सगळ्या या ज्या दोऱ्या आहेत ते त्याच्या गळ्यामध्ये गेलेले. एक प्रकारे घोडा म्हणा, गाढव म्हणा, नाम कानाचा म्हणा त्याच बरोबर आहे. चला 65 वापा PBXJSH बोला युवराज अनुक्रमांकाचा फरक 14 येतो. पीचा नंबर किती आहे 16 आणि बीचा 2 आणि 16 मधला फरक एक्सचा नंबर 24 1906 फरक UG 21 आणि 6 फरक 14 त्यामुळे SF वेगळं येणार आहे. साहेब प्रश्नामध्ये लपलेला भाग निवडा. लपलेला भाग पहा. पर्याय कट पद्धत वापरायची. उभी रेष आडवी रेष फक्त या ठिकाणीच आहे उभी आडवी एकत्र आलेली. इथं उभी रेष ही नाही त्यामुळे हा पर्याय करतो. त्या ठिकाणी पहा उभी रेष आडवी रेष आणि इथं लिही संपूर्ण घेतली. या ठिकाणी कर्वची रेषा आहे इथं उभी रेषा आहे त्यामुळे हा पर्याय येतोय. हा आकार कुठे जोडलेला नाही. हा आकार कुठेच नाही. इथं कर्व रेषा इथं आहे. आपल्याला ही सरळ रेषा पाहिजे हा येण्याला हा आकार 4 आहे पण इथं कर्व रेषा 4ची उभ्या रेषेला इथं 4च्या उभ्या रेषेला इथं उभी रेष
नाही, त्याला हाय पर्याय. चला पुढे 67, 68, 69, 70 हे पण आपण इथं फळ्यावरती बघूया, याच्यावरती बघूया. बोला कितीचा गट होतो? 4चा. कोणकोणते अक्षर आहे? लक्ष ठेवा, MNEA या 4 मध्ये कोणतं नाही हो? N नाही. या ठिकाणी N दिलेला नाही, नुसतं N घेतला इथं. ओके, आता यात कोण नाहीये? A नाही. यात कोण नाहीये? N नाही. कशाला काय बघावं लागतं? बघायचं पण बघतो पण आपण. बरं, जेव्हा दोन इथं 2 डॅश असतील तर कोणाची कुठली जागा हे बघावं लागतं. हो, मग त्या ठिकाणी बाबा पहिला अक्षर ते शेवटला टाकलं NEAM. पुन्हा पहिला अक्षर शेवटला N शेवटला टाकला EAMN. पहिली शेवटला टाकला AMNE. ओके, म्हणजे हे पण बरोबर. तर इथे पहा बरं 18 अक्षर दिसत आहे. मग याचं भाषाने बघितलं ती कळतं तुम्हाला. हे 4 आहे, शेवटला 4 आहे. 7 आहे, 7 आहे. 2 आहे, 2 आहे. इथं काही नाही, इथं 6 आहे, इथं 6, इथं 8 आहे, इथे 8, 5 आहे, 5 आहे, 3 आहे, 3 आहे, 9 आहे, 9 आहे, 1 आहे, 1. म्हणजे याचं आरशातला तो तुम्ही बघा, हा गट उलटा मारला, 9चा गट उलटा मारला. ओके, चला या ठिकाणी पहा 69 कितीचा गट? 5चा. ओके, 5चा गट काय केलेला आहे? अधिकला अधिक, चौकोनला चौकोन, वर्तुळला वर्तुळ, त्रिकोणला त्रिकोण, स्टारला स्टार. पहिला गट उचलून तसा तसा स्टार, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, अधिक. पुन्हा तसं याच्यासाठी अधिकला अधिक, चौकोनला चौकोन, वर्तुळला वर्तुळ, त्रिकोणला त्रिकोण, स्टारला स्टार. ओके, चला त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. 67चा काय पर्याय? 67चा 3, 68चा पर्याय 2, 69चा 4. पुढे गावोगाव, आजन्म, निळखंड, धर्मा, भाजीपाला, यथाशक्ती या शब्दामध्ये अव्ययी भाव समास. बघा मराठीचं घातले बुद्धिमत्तेमध्ये अव्ययी भाव समास. बोला. गावोगाव म्हणजे तोच शब्द रिपीट झाला, म्हणजे जन्मोजन्मी, गावोगाव म्हणजे हा अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. आजन्म म्हणजे त्याचं उदाहरण दुसरं काय? आजन्म आहे जन्मलेला. हे तुमचं पाठ असलं पाहिजे, वाचलेलं असलं पाहिजे. निळकंठ नाही येणार, ते कुठला समास आहे? निळकंठ बहुव्रीही. दरमहा, दरमहा येते त्याच्यामध्ये अव्ययी भावामध्ये भाजीपाला, भाजीपाला आणि इतर कुठलाही समास आपल्याला विचारलं नाही पाहिजे, सांगता आलं पाहिजे ना. यथाशक्ती ही पण येणार आहे. यथाशक्ती म्हणजे गावोगाव, आजन्म, दरमहा आणि यथाशक्ती ही 4 अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. पोलीस इन्स्पेक्टर यांनी घरी येऊन गरिबाला बक्षीस दिले या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहे? बघा मराठीचं, बुद्धिमत्तेमध्ये मराठीचं आलेलं आहे. पोलीस काय पाहिजे? इन्स्पेक्टर बरोबर, यांनी घरी घरी काय येऊन उला दुसरा उकार नाही, उकळीचा त्याचा दीर्घ ऊ पाहिजे म्हणजे ऊसाचा. येऊन म्हणजे पोलीस येऊन 2. गरीब नुसता गरीब असेल तर हा बरोबर आहे, पण जेव्हा त्याला प्रत्यय जोडला जातो तेव्हा रची वेदांती दीर्घ आहे ती रस होते, त्यामुळे हाही चुकीचा आहे. बक्षीस दुसरी म्हणजे दिले बरोबर आहे. या चुकीचा आहे. पोलीस बरोबर आहे. चला 72 तंतोतंत जोडणार आहे.
आता तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी कट पद्धत वापरा, तर काय अडचण नाहीये. कोणतं उत्तर येत आहे शिकण्यासारखं नाही. पुढे यवतेश्वर येथे महादेवाचे सुंदर मंदिर आहे. या वाक्यातील आधारित शब्दाचा समानार्थी बेसलेला महादेवा शंकर आहे, भोलानाथ आहे, शिव आहे. म्हणजे काय रे? रजनीचे रात्री, रात्रीचा स्वामी चंद्र. क ब क व ब ब क ब क ब क व व क क ब ब ब. वरील अक्षर ज्या अक्षराच्या मागे व पुढे पेंगे लगत समान अक्षरे आले असे किती वेळा झाले आहे? मागे बी तेच पाहिजे, पुढे बी तेच. पहिले क ब क अंडरलाईन क ब, नंतर मागे बी तेच पुढे बी तेच नाही. ब क ब अंडरलाईन ब क. आता इथं क ब क याला वरती अंडरलाईन क ब क. नाही 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 ते 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 पण घे ना. याच्या अगोदर क ब क त्याला वरती अंडरलाईन अक्षर आपण क ब क. हा क ब नंतर ब क ब हे पण आहे. इथं वेगळी अंडरलाईन एकाच चित्तून ब क ब. ओके. त्यानंतर क ब नाही ब ब ओके ब ब ब येणार. दुसरं कुठं जोडतंय का? किती झाले? 1 2 3 4 5. उत्तर बरोबर आहे का? 5. वेबसाईट या शब्दाला मराठीत असणारा शब्द. वेबसाईटला संकेतस्थळ असं म्हणतात. धन्यवाद मित्रांनो, आपण खूप छान सहकार्य केलं. असं आज आपण पेपर नंबर किती होता? 78चं सोल्युशन पूर्ण केलं. उद्याच्याला 79 नंबर भाषा गणिताचा पेपर. त्याचं भेटू उद्याच्याला पुन्हा संध्याकाळी. धन्यवाद मित्रांनो, बाय.